हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी। पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। जमीन विकणारे शीतल तेजवानी नवऱ्यासह फरार आहेत। मुंडवानी डेअरीची शासकीय जमीन विक्री प्रकरणात ते आरोपी आहेत। आताची मोठी बातमी, पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात जमीन विकणारे हे शीतल तेजवानी ती नवऱ्यासह फरार झाली असल्याचं कळत आहे। मुंडवानी डेअरीची शासकीय जमीन विक्री प्रकरणात ते आरोपी आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? पीएमआरडी भागामध्ये शीतल तेजवानीचं एक पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मोठ्या बिल्डिंग समोरच मुख्य कार्यालय आहे, दुसऱ्या माळ्यावरती। गेल्या 2 दिवसापासून ती तिथेही आढळून येत नाही, त्यानंतर ती तिच्या घरीही आढळून येत नाही। तिचा फोन बंद आहे, तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण ती कुठे आहे याचा कुठेही कुणालाही पत्ता लागत नाहीये। आणि त्यामुळं तपासाचा पहिला भाग की शीतल तेजवानी हिने कोणती कागदपत्र अशी होती की ज्या कागदपत्राच्या आधारावरती हा व्यवहार केला, त्यासाठी तिने तहसीलदारांना काही पैसे दिले का, जे निलंबित तहसीलदार आहेत। त्यानंतर हे जे 300 कोटी रुपये मला मिळालेच नाहीत, आम्ही दिलेच नाहीत असं अजित पवारांचा दावा आहे, तो खरोखरच तिला मिळाले नाहीत का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शीतल तेजवानीकडनं मिळणं अपेक्षित आहे। तीच फरार आहे, ती सापडून येत नाहीये, ती कुठे आहे कोणालाच माहिती नाहीये, ती कुणाच्याही संपर्कात नाहीये। आणि म्हणून तिला जोपर्यंत आता ताब्यात घेतलं जाणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणार नाही। परंतु ती अनट्रेसेबल आहे, नॉन ट्रेसेबल आहे, ती सापडत नसल्यामुळं ती आता महाराष्ट्र राज्यात आहे की अजून कुठे फरार झाली, कारण तिचं एकूण सगळं रेकॉर्ड जर बघितलं तर असं दिसत आहे की किमान 100 कोटी रुपयाच्या आधीच तिच्यावरती कर्जाचा भार आहे। आणि त्याच कर्जाच्या भारापोटी तिने हे व्यवहार केले होते, त्यासाठी खोटी कागदपत्र मिळवली। आता तीच नवऱ्यासह फरार असल्यामुळे, तिचा नवरा म्हणजे ऍडव्होकेट सागर सूर्यवंशी, तोही 4 वर्ष जेलमध्ये होता, तर आता ते दोघंही फरार असल्यामुळं ह्या दोघांनी महाराष्ट्र राज्य सोडलं का ते अजून देशाबाहेर पळून गेले, असा आता खरा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।